नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. स्वराज्याकडून सुराज्याकडे जाण्याचा मार्ग राजश्री शाहू महाराज यांनी दाखवला, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण डॉक्टर प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल के शंकर नारायण, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर चंचला कोदरे, सोसायटीचे अध्यक्ष छत्रपती शाहू, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे आदी उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा हा प्रत्येक नागरिकाला प्रेरणादायी ठरणार आहे, असे सांगून मुखर्जी म्हणाले, ठाण्यात सकाळी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तर सायंकाळी पुण्यात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. शाहू महाराज यांच्या राज्याच्या वेळी इंग्रजी राजवट होती. स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरू होती. त्या काळात त्यांनी जातीभेद संपवून समानता आणली. स्त्री शिक्षण, बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह, नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय प्रथम त्यांनी घेतला. प्राथमिक शिक्षण विनामूल्य देण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या या निर्णयाचा समावेश घटनेत केला. शाहू महाराजांनी युरोपला भेट दिली, त्यावेळी तेथील धरणे पाहून कोल्हापूरतही त्यांनी धरणे बांधली, असेही मुखर्जी यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने वडगाव खराडी भागातील अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाई विरोधात शिवसेनेचे नगरसेवक सचिन भगत यांनी आंदोलन केले. वडगाव खराडी भागात पुणे महानगरपालिकेने तेथील नागरिकांना नोटिसा देऊन त्यांच्यावर अनधिकृत बांधकामांबाबत कारवाई केली. यासाठी वडगाव शेरी खराडी भागाच्या नागरिकांवर रस्त्यावर येण्याची वेळ पुणे महानगरपालिकेमुळे आली, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक सचिन भगत यांनी सभेमध्ये केला. अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी चर्चा होऊनही पुणे महानगरपालिकेने वडगाव शेरी खराडी भागातील नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला. त्या भागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी भगत यांनी काळा वेश परिधान करून तोंडाला काळे रंग लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. पुणे महानगरपालिकेने नागरिकांवर केलेल्या कारवाईसाठी सर्वस्वी जबाबदार पुणे महानगरपालिकाच आहे. महानगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. मात्र महापालिकेने या संदर्भात नागरिकांकडून दंड वसूल करून घेण्याऐवजी नागरिकांची घरे तोडण्यात आली आणि यासाठी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा काळा पेहराव करून भगत यांनी निषेध केला. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आचार्य श्री विजय वल्लभ स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. नृत्य, नाटक इत्यादीमधून प्रशालेतील साधारण 1300 विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. शैक्षणिक वर्ष 2012-13 मधील इयत्तानुरूप प्रथम, द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. पूर्व प्राथमिक विभागाच्या कार्यक्रमात ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचे व्यवस्थापक कजरी मित्रा आणि प्राथमिक विभागाच्या कार्यक्रमात लायन्स क्लब इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजकुमार राठोड आणि माध्यमिक विभागाच्या कार्यक्रमात डेप्युटी कलेक्टर दिलीप जगदाळे आणि अनुराधा देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी विद्यार्थी रोहन बांगर यास प्राईड ऑफ आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल या पुरस्काराने, तर एक्सलन्स इन म्युझिक या पुरस्काराने ऐश्वर्या खुटवळ यांना पुरस्कृत करण्यात आले. शालांत परीक्षेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. आपल्या भाषणात प्रमुख पाहुणे दिलीप जगदाळे, अनुराधा देशमुख यांनी आणि इतर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध कार्यक्रम पाहून भारावून गेलेल्या पाहुण्या अनुराधा देशमुख यांनी शाळेची विद्यार्थिनी होण्याची इच्छा व्यक्त केली.
शालेय समितीचे चेअरमन सुभाष परमार, खजिनदार सुरेश परमार तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. शिक्षणतज्ज्ञ पानसे सर, पाटणकर सर, गावडे सर आणि देशमुख सर यावेळी उपस्थित होते. पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जसिंता मॅन्युअल, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्नेहल खटावकर आणि सेकंडरी विभागाच्या मुख्याध्यापिका आशा ठक्कर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. मलबार हिलवरील शेतकऱ्यांविरोधात आंदोलन उभारावे लागेल असे मत ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या शिवार ते संसद या पुस्तकाचे प्रकाशन पी साईनाथ यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध वात्र टीकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, उदय निरगुडकर, शेतकरी नेते सदाभाऊ खोत, पद्मगंधाचे अरुण जाखडे आदी यावेळी उपस्थित होते. पी साईनाथ म्हणाले, राजू शेट्टी यांच्या पुस्तकातून आंदोलन आणि संघर्षातून घडलेली शेतकऱ्यांची कथा दिसते. शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असून सुमारे 1.5 कोटी शेतकरी कमी झाले आहेत. प्रत्येक दिवशी 2000 शेतकरी कमी होत आहेत. त्या उलट शेतमजुरांची संख्या वाढत आहे. 6 महिने शेतात काम करण्याचा निकष लावल्यास फक्त 10% लोक शेती करत आहेत. जमिनीचा मालक आता मजूर झाला आहे. महाराष्ट्रात अर्ध्या तासाला 1 शेतकरी आत्महत्या असे प्रमाण होते. दुसरीकडे देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक महाराष्ट्रात आहेत. आर्थिक विषमता महाराष्ट्रात सर्वाधिक वाढली आहे. कॉर्पोरेट जगतासाठी दरवर्षी 5 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाते. मात्र शेतकऱ्यांना दिलेल्या 60,000 कोटींच्या कर्जमाफीची जास्ती चर्चा होते, अशी खंत पी साईनाथ यांनी व्यक्त केली. प्रसिद्ध वात्र टीकाकार रामदास फुटाणे म्हणाले, खासदार शेट्टी यांच्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन झाले आहे. साखर कारखान्यांच्या उसाला मळीचा वास येतो, मात्र राजू शेट्टींच्या उसाला तळमळीचा वास येतो. तसा विचार केला तर आम्ही काँग्रेसवाले, आमचा प्रवास शिवार ते पवार या पलीकडे जात नाही. आम्हीही काही प्रमाणात त्यांच्या पापाचे धनी आहोत, असे फुटाणे यांनी मिष्टीलपणे सांगितले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. समाजातून माणुसकी हरवत असून गरिबांच्या शोषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी व्यक्त केली. एस एम जोशी फाउंडेशन नानासाहेब गोरे अकादमीच्या वतीने डॉक्टर आढाव यांच्या हस्ते मोहन ननावरे यांना साथी किशोर पवार स्मृती कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, फाउंडेशनचे सचिव सुभाष वारे, हमाल माथाडी महामंडळाचे अध्यक्ष सुभाष लोमटे, रुक्मिणी ननावरे, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या पौर्णिमा चिकारमाने यावेळी उपस्थित होते. आढाव म्हणाले, कष्टकऱ्यांना वृद्धापकाळात पेन्शन मिळावी या मागणीसाठी आम्ही दिल्लीपर्यंत आंदोलन केली, मात्र त्यासाठी सरकारकडे निधी नाही. वृद्धांना फक्त 2000 रुपये देण्यासाठी सरकारकडे पैसे नसावेत ही दुर्दैवाची बाब आहे. माणसांपेक्षा गाड्यांची संख्या वाढली असून गाडा उभारण्यासाठी हॉकर्सना हाकलून दिले जात आहे. पथारीवाल्यांसह असंघटितांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. भाई वैद्य म्हणाले, उच्चवर्णीयांकडून दलितांचे शोषण आजही सुरू आहे. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी ते उपेक्षितांना दुय्यम मानतात. त्याविरोधात सर्व समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. सरकारला अप्रत्यक्ष करातून गरिबांचा पैसा मिळत असतो, मात्र त्यांच्यासाठी सोयी सवलती उभारण्यासाठी सरकार प्रयत्नच करत नाही, असेही त्यांनी नमूद केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 31 डिसेंबरला रात्री व्यसनाला बदनाम करू हा उपक्रम राबवण्यात आला. 31 म्हटले की युवकांना आठवतात फेसाळलेले मद्याचे ग्लास. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी व्यसनांमध्ये झिंगणाऱ्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी शहरात विविध ठिकाणी दारू नको दूध प्या, दुधाचा, 31ची रात्र दुधाची रात्र असे संदेश देत युवकांनी जनजागृती केली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने व्यसनाला बदनाम करू या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झालेल्या ठिकाणी द दारूचा नाही तर द दुधाचा हा संदेश देण्यासाठी दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा महाजन, शहर कार्याध्यक्ष श्रीपाद ललवाणी, दीपक गिरमे, रघुवीर तुपे उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्यातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. महापौर म्हणाल्या, डॉक्टर दाभोळकर यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा दूर करण्यासाठी व्यसनमुक्तीसाठी कार्य केले. त्यांचे कार्य पुढे नेणे हे युवकांचे कर्तव्यच आहे असेही त्यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कराकाठ या स्मरणिकेचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्ष डॉक्टर महादेवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह प्रकाश पायगुडे, संमेलनाचे निमंत्रक रावसाहेब पवार, स्वागताध्यक्ष विजय कोलते आदी उपस्थित होते. स्मरणिकेची आर्थिक बाजू द डेक्कन मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष कादी मोरे यांनी सांभाळली आहे. सासवडची भूमी सुरांची, शुरांची आणि ऐतिहासिक आहे. ही भूमी इतकं समृद्ध आहे की त्यावर एखादा खंडही होऊ शकेल. हा स्मरणिकेचा अंक नसून ग्रंथ आहे असे प्रतिपादन बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. महादेवी वैद्य म्हणाल्या, महामंडळ चांगल्या पद्धतीने काम करत असून संमेलन अधिकाधिक देखणे करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यंदाच्या स्मरणिका संपादनात प्राध्यापिका रुपाली शिंदे, महेंद्र मुंजाळ, डॉक्टर शोभा पाटील, प्रदीप खेतकर, अनुभवा पागायतकर आणि इतर अशी सर्व तरुण मंडळी होती. त्यामुळे महामंडळात तरुणांना स्थान नसते असे काहीच नाही असे वैद्य म्हणाले. यंदाच्या संमेलनाबाबत माध्यमं, वृत्तपत्रांनी बातम्या अत्यंत चांगल्या पद्धतीने दिल्या. संमेलन यशस्वी करण्यासाठी वृत्तपत्रांचे योगदान महत्त्वाचे असते. असेच सहकार्य संमेलन होईपर्यंत आणि महामंडळ पुण्यात असेपर्यंत राहू द्या अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. महापालिका प्रशासनाने लादलेल्या निर्बंधाच्या विरोधात पथारी व्यावसायिक पंचायतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पथारी पंचायतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट ते महापालिका भवन असा मोर्चा काढला. राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 नुसार महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला समितीची बैठक नुकतीच झाली. त्यावेळी रस्त्यावर खाद्यपदार्थ बनवण्यास पथारींना बंदी घालून केवळ तयार पदार्थ विक्रीस मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख 45 रस्ते आणि 153 चौकात पथारींना बंदी करत नो हॉकर्स झोन करण्यात आला आहे. महापालिकेच्या या निर्णयाविरोधात पथारी पंचायतीने आंदोलन केले. महापालिकेने प्रमुख 45 रस्त्यांवर खाद्यपदार्थ तयार करून विक्रीस बंदी घातली आहे. मात्र ही बंदी पथारी व्यावसायिकांवर अन्यायकारक असून ही बंदी मागे घेण्याची मागणी पथारी व्यावसायिक पंचायतीने महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या बंदीमुळे सामान्यांना जास्त फटका बसणार आहे. महापालिका भवनासमोरील सभेवेळी डॉक्टर बाबा आढाव यांनी आयुक्तांच्या निर्णयाला विरोध केला. तसेच नो हॉकर्स झोन उठवणे, खाद्यपदार्थांवरील बंदी मागे घेणे, भाडेवाढ रद्द करणे, व्यावसायिकांना ओळखपत्र आणि त्याच भागात पुनर्वसन करण्याची मागणी डॉक्टर आढाव यांच्यासह शिष्टमंडळाने आयुक्त पाठक यांच्याकडे केली.